काळ झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे लोकसुद्धा त्यांचे विचार त्याच गतीने बदलवित आहेत. पहिले उभे राहिलेले उमेदवारांच्या जबरदस्त रॅल्या ह्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या माध्यमातून गावागावात खेडोपाड्यात दुसऱ्या दिवशी पोचवल्या जाताना त्यावर मतदार आपले मत कुणाला द्यायचं हे ठरवत होते. त्यामुळे आता जे उमेदवार आहेत ते आपल्या सभा आणि रॅल्यामध्ये गर्दी लोकांची कशी होईल यामध्ये अनेक फंडे वापरतात. निघालेल्या रॅलीवरून लोकांचं मतदान कुणीकडे राहील हा अंदाज बांधणे आता कठीण गोष्ट आहे. तरी अचूक अंदाज जरी बांधला जात नसेल, पण प्रमाण जर महिलांचं जास्त असेल तर यावेळेला लाडक्या बहिणीचा फायदा हा अभिजित अडसूळ यांना होईल का हे मनाला कुठंतरी वाटतंय. आज म्हटलं तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात पाहतो निराबा बायाच बाया असतात. बरं का सरकार तर तिघ जणच आहे. अजित पवार म्हणते म्या लाडकी बहिणीवरून आणली, फडणवीस म्हणते म्या लाडकी बहिणीवरून आणली. पण बायाचा कार्यक्रम जर पाहिला का नाही, मी प्रत्येक वेळेस पाहून राहिलो तुमच्या कार्यक्रमातच म्हटलं बाया जास्त असतात. पण बायाला विचारलंय, मी गावागावात जातो का नाही, माणसं तरी कथन मजर करतात, पण बाया एकच सांगतात लाडकी बहीण म्हणते शिंदेची. एवढे बायाची गर्दी तुम्हाला निर्णायक ह्याच्यात पर्यंत नेईन का? मग आता 100% मला खात्री आहे महिला या निवडणुकीच्या या ठिकाणी निवडणुकीला एक दिशा दाखवतील आणि नक्की कोण उमेदवार जिंकेल हे सुद्धा महिलाच ठरवतील. आणि जो नव्हतोय म्हणते ना आता त्या राणा म्हणते 1500 मी 2100 करीन, मग तिच्या हातात आहे का हे? तर हे सगळ्या जगाला माहिती आहे जो उमेदवार कुठल्याही पक्षाचा महायुतीचा नाही आणि त्यामुळे त्याला महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा थार आलाय आणि हे जनतेला चांगलं माहिती आहे कोणाला म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणायचं. त्याच्यामुळे जास्त फालतू गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा फालतू लोकांबद्दल आपण बोलण्यापेक्षा आज जे महत्वाचं आहे विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये आलेलो आहोत. विकास विकास आणि विकास एवढ्याच गोष्टीवर मला चर्चा करायला. तुम्ही संयुक्त तुमचं महायुती आहे, पण बाकीचे बळबळ करतात वायात, तशी तुमच्या तोंडातून असे वायात शब्द का निघत नाही? जे तुमच्यासाठी वायात शब्द वापरतात त्यांच्यासाठी तुम्ही का वापरता? पुन्हा सांगतो, मी या ठिकाणी निवडणुकीमध्ये असताना आज जनता त्या ठिकाणी तुमच्याकडे बघते याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. आज जनतेसमोर आपण निवडणुकीमध्ये कशासाठी जातो, पहिली गोष्ट हा विचार आपल्याला कळला पाहिजे. जेव्हा आपण उमेदवार म्हणून जातो आपल्याला लोकांना हे दाखवायचंय, हे सांगायचंय की तुम्ही आतापर्यंत काय विकास केला आणि तुम्ही काय विकास करू शकता. हे निवडणुकीचे मुद्दे असले. बरं, हा जो खल्लार प्रकार झाला याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? मी तेच म्हणतोय, खऱ्या अर्थानं ही निवडणूक तुम्ही जर आधी जनप्रतिनिधी राहिलेला आहात किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे तर तुम्ही काय केलं तेव्हा ते सांगा लोकांना, आणि तुम्ही भविष्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काय करू शकता. कसं असतं, लहान मूल मोठं होतं, मोठ्याचं अजून मोठं होतं, शाळेत असतं, शाळेतून कॉलेजमध्ये जातं, कॉलेजमधून नोकरीला लागतं, तर काहीतरी नवीन घटना घडत असतात. आज तुम्ही आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला, तुम्ही काय होणार, तुम्ही अजून काय करू शकता, मतदारसंघाला काय देऊ शकता, हे लोकांना सांगितलं गेलं पाहिजे. आणि लोकांनाही तेच ऐकायचं असतं की तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता. आणि माझं एकच ध्येय लोकांसाठी काम करायचं आणि लोकांना तेवढंच सांगायचं जे लोकांना अपेक्षित आहे की बाबा मी तुम्हाला काय देऊ शकेन. आणि मी त्यांना जनतेला प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे, मी तुम्हाला रोजगार देईन, मी शेतकऱ्यांना हमीभाव देईन, मी शेतकऱ्यांना पांधन रस्ते देईन, मी सूत गिरण्या दोन्ही चालू करून दाखवेन, मी त्या ठिकाणी फूड प्रोसेसिंग युनिट आणि MIDCचं एक्सटेन्शन करीन, MIDC हायटेक करीन, शाळा तिकडच्या जिल्हा परिषदेच्या त्या हायटेक करीन, त्या ठिकाणी दोन्ही उपजिल्हा रुग्णालय त्यांना हायटेक करून त्या ठिकाणी ब्लड बँक, MRI, CT स्कॅन, ऑपरेशन थिएटर, MBBS आणि MD डॉक्टर त्या ठिकाणी असतील, जेणेकरून दर्यापूर अंजनगावचा एकही माणूस या ठिकाणी बाहेर जाणार नाही. बरं, मी काय आज ते यशोन्यात पर्च्या सापडल्या म्हणते किराण्याच्या, हे जमते काय इलेक्शन मध्ये? हा सारा धोता काय? बघा, जेव्हा हार दिसायला लागते तेव्हा असे थोटांड केले जाते आणि हे किराणा वाटप आणि हे ते भरपूर गोष्टी होणार आहेत, अजूनही होणार आहे, भरपूर नाटकं अजूनही होती. ही रात्र काळ वैराची रात्र जी आजची उद्याची याच्यात मोठ्या भयानक प्रकार, कारण भरपूर पैसा त्यांच्याकडे आहे, भरपूर पैसा वाटपही करतील, भरपूर काय काय गोष्टी करतील. तो जनता ही त्या ठिकाणी सुजाण आहे, त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आपल्याला जर विकास करून घ्यायचा असेल तर कोणा. म्हणजे बयाची जी योजना तुम्ही 1500 रुपये महिन्याची दिली ही तुम्हाला कुठपर्यंत पोहोचेल?
सगळ्यात महत्वाचं पहिलं तर आपण आज या मतदारसंघामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र जे 1500 रुपये जातात महिलांना काय मिळालं काय नाही मिळालं सगळ्यात महत्वाचा विषय माझ्यासाठी हा माननीय मुख्यमंत्र्यांनी हाच विचार करून केला असं मला वाटतं की या राज्यात एकही बाळ एकही मूल एकही बाई एकही माणूस हा उपाशी सुटणार नाही. 2 वेळचं जेवण कमीत कमी त्याला 1500 रुपये मिळेल. बाकीच्या गोष्टी आहेतच मुलांचं शिक्षण म्हणा बाहेर जाणं म्हणा कपडे म्हणा आपल्या घरातलं आजार पण म्हणा या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात बेसिक जी गोष्ट आहे जी आतापर्यंत आपण बघत आलो की 2 वेळची रोजीरोटी मिळत नाही. माझ्या मुख्यमंत्र्यांनी कमीत कमी हे केलं की 2 वेळची रोजीरोटी प्रत्येक गरीबाच्या नशिबामध्ये. धन्यवाद. हे होते अभिजित जोरसो. चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका. प्रस्तुत करता गणेश प्रदेश ठाकरे, माऊली दांडी तालुका.